नमस्कार, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्याच्या किचन मध्ये तुमचं स्वागत. मी बनवतोय मिठू पाव. मिठू पाव म्हणजे एक प्रकारची नाश्त्याची डिश आहे, पारसी डिश आहे. आज पतेती आहे, तेव्हा तुम्हा सर्व पारशी बांधवांना आणि तुम्हा सगळ्यांना पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा. काही नाही, फार काही केलेलं नाही मी. हा जो बनपाव आहे तो मी दुधात बुडवतोय. दुधात थोडीशी साखर घातलेली आहे आणि तव्यावरती मी हा चांगला भाजून घेणार आहे. बटर वगैरे काही घालायची गरज नाहीये. नुसतं दुधातलं जे फॅट्स कंटेंट आहेत त्यातनं आपण तो बनवून घेतोय. अतिशय आगळीवेगळी डिश आहे. एकदम टिपिकल पारसी घरांमध्ये जी बनते ना, अगदी तीच डिश आहे ही. तेव्हा तुम्ही जर काही करून बघितली तर तुम्हाला ती नक्की आवडेल. एकदम झटपट होणारी ही पारसी डिश आहे. पण पारसी लोकांच्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला त्याची फारशी जाणीव नसेल. खरं तर पारसी लोकांची खाद्य संस्कृती पर्शियन खाद्य संस्कृतीच्या सारखी आहे. पण गुजरातमध्ये राहिल्यामुळे त्यांच्याकडे व्हेजिटेरियन डिशेसचं सुद्धा तितकंच रेसिपीज तयार झाल्या आणि अर्थात नॉनव्हेज खाणारे, मूळचे नॉनव्हेज खाणारे असल्यामुळे त्यांच्याकडे नॉनव्हेज डिशेसचाही तेवढाच भरपूर साठा आहे. आता हा जो मिठू पाव मी बनवतोय तो आता चांगला खरपूस झालेला आहे. हा आपला मिठू पाव तयार झालेला आहे. मला खूप भूक लागली आहे. जसं मी आधी म्हटलं की अतिशय सिंपल आणि स्वीट अशी ही रेसिपी आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी आहे टोमॅटो पर इडू. टोमॅटो पर इडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो टोमॅटो, 2 उभे चिरलेले कांदे, जिरं, लसूण, मिरची, गूळ, मीठ आणि 2 अंडी. कृती: प्रथम टोमॅटोच्या फोडी करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोचे तुकडे परतून त्यामध्ये पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. तयार मिश्रण ग्राइंड करून घ्यावं आणि त्यामध्ये गूळ, मीठ आणि 2 अंडी घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. टोमॅटो पर इडूची रेसिपी तुम्ही लिहून घेतली असेलच. वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. मी आता बनवणार आहे लगानू कस्टर्ड किंवा पारसी कस्टर्ड. पारसी कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 अंडी, 6 अंड्यांचा पिवळा बलक, साखर, खवा, जायफळ पूड, वेलची पूड, गुलाब पाणी, व्हॅनिला इसेन्स, अर्धा लिटर दूध, पिठी साखर आणि बेदाणे. कृती: प्रथम दुधामध्ये साखर घालून ते आटवून थंड करून घ्यावं. त्यामध्ये खवा, अख्खी अंडी आणि 6 अंड्यांचा पिवळा बलक घालून मिश्रण फेटून एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे गुलाब पाणी आणि व्हॅनिला इसेन्स घालून बेक करण्यासाठी मिश्रण बाउल मध्ये काढून घ्यावं. त्यावर वेलची आणि जायफळ पूड घालून 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करावं आणि वरून बेदाणे आणि पिठी साखर घालून कस्टर्ड सर्व्ह करावं. हे कस्टर्ड मला स्वतःला खूप आवडतं आणि हमखास मी माझ्या घरी हे बनवतो. तुम्ही आज ते बनवाल ह्याची मला खात्री आहे. वळूया आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे. आपली तिसरी रेसिपी आहे मेवानू आचार. मेवानू आचार बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 3 गाजरांचा किस, खजूर, मनुका, 1 वाटी साखर, खारीक, बेदाणे, अंजीर, हळद, तिखट, मोहरीची पूड, मीठ आणि 200 ml विनेगर. कृती: प्रथम गाजराचा किस आणि 1 वाटी साखर हे मिश्रण कढईमध्ये वाफवून शिजवून घ्यावं. खारकेचे तुकडे व्हिनेगर मध्ये भिजवून ठेवावेत. गाजराच्या मिश्रणामध्ये 200 ml व्हिनेगर घालून मिश्रण उकळू द्यावं. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि मोहरीची पूड घालून ते शिजवून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये खजूर आणि अख्ख्या अंजिराचे तुकडे, बेदाणे, मनुका आणि व्हिनेगर मध्ये भिजवलेल्या खारकेचे तुकडे घालून लोणचं एकजीव करून घ्यावं. आणि आताच्या आपल्या टिप्स. माझी पहिली टिप अशी आहे की जर का शिळं दूध असेल, आपण गरम करताना ते फाटू शकतं. ते फाटू न देण्याकरता आपण त्यामध्ये जर का 1 पाव चमचा सोडा घातला तर दूध फाटत नाही. माझी दुसरी टिप अशी आहे की हे जे कस्टर्ड मी बनवलं त्यामध्ये मी खवा घातला. जर का तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर ब्रेड दुधात भिजवून या कस्टर्डमध्ये घालू शकता. म्हणजे त्याला कस्टर्डला तो चांगला दाटपणा येऊ शकेल. आणि माझी तिसरी टिप अशी आहे की दही आंबट न होण्याकरता त्यामध्ये जर का आपण पाणी घालून ठेवलं तर दही छान राहतं. या तिन्ही टिप्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या बुधवारी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.